हुक्केरी तालुक्यातील ग्रामीण वीज सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळपासून मतदान पार पडले असून उशिरा रात्री निकाल जाहीर झाला। एकूण 15 संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत 36 उमेदवार रिंगणात होते, मात्र रमेश कत्ती यांच्या पॅनलमधील सर्व 15 उमेदवार विजयी झाले। ही निवडणूक कत्ती, जारकिहोळी, ए बी पाटील आणि जोल्ले यांच्यातील प्रतिष्ठेची बनली होती, त्यामुळे निकालाबद्दल तीव्र उत्सुकता निर्माण झाली होती। माजी मंत्री ए बी पाटील यांना डमी म्हणणाऱ्यांना मी विचारतो, आता हु इज युअर डॅडी असं म्हणत माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि मंत्री सतीश जारकिहोळी यांच्यावर आमदार निखिल कत्ती यांनी टोला हाणला। ಅಲ್ಲ ಈಗ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಶೃಂಗೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಸ್ವಾಭಿಮಾನಕ್ಕೆ ಧಕ್ಕೆ ಕೊಡೋಕೆ ಯಾರು ಬಂದ್ರು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅವ್ರನ್ನ ಎಲ್ಲಿ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಕಳಿಸೋ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿ ನೀವು ನಾಳೆ ಅಮ್ಮಕನ್ಮಡಿಗೆ ಹೋಗಿ ಏನಾದರೂ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತೀರಾ, ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ? ಜಾರಕಿಹೊಳಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಕ್ಕೆ ಏನು ಬರ್ತದೆ? ಈ ಚುನಾವಣೆ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ಇಡೀ ರಾಜ್ಯಕ್ಕಾಗಲಿ ಒಂದು ಸೂಚನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ನಾವು ಯಾರಿಗೂ ಬಗ್ಗಲ್ಲ, ಯಾರಿಗೂ ನಿಲ್ಲಲ್ಲ। ಮಾನ್ಯ ಮಾಜಿ ಸಂಸದರ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ, ಅವರು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಎಂದೂ ಕಾಲಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಏನೋ ಅಪಪ್ರಚಾರ ಮಾಡಿ ಏನೋ ಗೆಲ್ಬೇಕಾದ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರು। ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಬಾರಿ ನಾನ ನಿಪ್ಪನಿಗೆ ಹೋಗಿ ನೋಡ್ತೇನೆ। रविवारी उशिरा रात्री निकाल जाहीर झाल्यानंतर रमेश कत्ती व माजी मंत्री ए बी पाटील समर्थकांनी जल्लोष साजरा केला। सचिन कांबळे, KMM मराठी, हुक्केरी।